जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. जय श्री हरी. अधिक मासातील सर्वात पुण्यदायी मानली जाणारी परमा एकादशी आज आपण जाणून घेणार आहोत. या व्रताच्या महिम्याने पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. परमा एकादशीची ही दिव्य कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. परमा एकादशी. अर्जुनाने विचारले, हे जनार्दन, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? तिचा विधी कसा आहे? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करतात आणि या एकादशी व्रतामुळे कोणते फळ मिळते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्थ, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात परमा एकादशी येते. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि मनुष्याला इहलोकी सुख व परलोकी मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंची धूप, दीप, नैवेद्य व फुलांनी पूजा केली पाहिजे. या एकादशीची एक सुंदर कथा आहे, जी महर्षींबरोबर कांपिल्य नगरात घडली होती. ती सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कांपिल्य नगरात सुमेधा नामक एक मोठा धर्मात्मा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अतिशय पवित्र व मोठी पतिव्रता होती. पूर्वीच्या काही पापकर्मांमुळे हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्या ब्राह्मणाची पत्नी पतीची सेवा करीत असे आणि प्रसंगी अतिथीला भोजन करवून स्वतः उपाशी राहत असे. एके दिवशी सुमेधा आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, गृहस्थाश्रम धनाशिवाय चालत नाही, म्हणून मी परगावी जाऊन काहीतरी काम करतो. त्याची पत्नी म्हणाली, हे प्राणनाथ, पती चांगले किंवा वाईट जे काही बोलेल, पत्नीने तेच केले पाहिजे. मनुष्याला पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ मिळते. विधात्याने भाग्यात जे काही लिहिलेले आहे ते टाळल्यानेही टळत नाही. प्राणनाथ, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. जे भाग्यात असेल ते तेथेच मिळेल. पत्नीचा सल्ला ऐकून ब्राह्मण परगावी गेला नाही. एकदा कौंडिन्य मुनी तिथे आले. त्यांचे दर्शन होताच दोघा पती पत्नींनी त्यांना नमस्कार करून म्हटले, आज आम्ही कृतार्थ झालो. आपल्या दर्शनाने आज आमचे जीवन सार्थक झाले. मुनींना त्यांनी आसन देऊन भोजन करविले. त्यानंतर ब्राह्मण पत्नी म्हणाली, हे मुनीश्वर, माझ्या भाग्याने आपण येथे आलात. मला पूर्ण विश्वास आहे की आता माझे दारिद्र्य लवकरच नाहीसे होईल. आपण आमचे दारिद्र्य नष्ट करण्याचा उपाय सांगावा. यावर कौंडिन्य मुनी म्हणाले, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील परमा एकादशीच्या व्रताने सर्व पाप, ताप व दुःख, दारिद्र्य नष्ट होते. जो मनुष्य हे एकादशी व्रत करतो तो धनाढ्य बनतो. या एकादशीला कीर्तन, भजन करीत रात्री जागरण करावे. महादेवांनी कुबेराला याच व्रताच्या पुण्यामुळे धनाध्यक्ष बनविले होते. कौंडिन्य मुनींनी त्यांना परमा एकादशीच्या व्रताचा विधी सांगितला. मुनी म्हणाले, हे ब्राह्मणी, या दिवशी पहाटे नित्यकर्मातून निवृत्त होऊन विधिवत पंचरात्री व्रत सुरू केले पाहिजे. जे लोक 5 दिवस निर्जल व्रत करतात ते आपल्या माता पिता व पत्नीसह स्वर्गात जातात. हे ब्राह्मणी, तू पतीसह तेच व्रत कर. यामुळे तुम्हा दोघांना अवश्य सिद्धी मिळेल आणि शेवटी स्वर्गप्राप्ती होईल. कौंडिन्य मुनींच्या उपदेशानुसार त्यांनी परमा एकादशीचे 5 दिवस व्रत केले. व्रताच्या पूर्णाहुतीनंतर ब्राह्मण पत्नीने एका राजकुमाराला आपल्याकडे येताना पाहिले. राजकुमाराने ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने त्यांच्या उपजीविकेसाठी एक गाव आणि सर्व सुख सोयींनी समृद्ध असे एक उत्तम घर दिले. दोघेही या व्रताच्या पुण्यप्रभावाने इहलोकी अनंत सुख उपभोगून शेवटी स्वर्गात गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, जो मनुष्य परमा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व तीर्थांचे आणि यज्ञादींचे फळ मिळते. ज्याप्रमाणे या जगात चतुष्पाद प्राण्यांमध्ये गाय आणि देवतांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व महिन्यांमध्ये अधिक मास उत्तम आहे. या महिन्यातील पंचरात्री अत्यंत पुण्यदायक आहेत. या महिन्यातील पद्मिनी एकादशी देखील श्रेष्ठ आहे.
या एकादशी व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यलोकाची प्राप्ती होते. अशी होती ही परमा एकादशी व्रत कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.